हॅलो एव्हरीवन, जय हिंद. आपला जो इंग्लिश व्होकॅब्युलरीचा कोर्स चालू आहे याच्यामध्ये आपण एमपीएससी पीवायक्यूज पाहतोय आणि ते पाहत असताना आपण इडियम्सला सुरुवात केली आहे. इडियम्स मधील आजचं हे चौथं लेक्चर आहे. आपण सुरुवात करतोय बघा, म्हणजे थेट क्वेश्चनने सुरुवात करतोय. तरी नेहमीप्रमाणे ही जी माहिती तुमच्या समोर असते ती. आणि पहिला प्रश्न बघा, व्हॉट डज द फॉलोइंग इडियम मीन? इडियम दिली आहे बरी द हॅचेट. याच्या अगोदर सुद्धा आपण पाहिली, 3 लेक्चर मध्ये किमान 3 वेळेस पाहिली असेल, राईट. बरी द हॅचेट. बरी द हॅचेट म्हणजे काय? अगोदरचे आपले जे काही वाद वगैरे असेल, भांडण असेल, हे सगळं काय करणं, विसरून जाणे आणि पुन्हा मैत्री वगैरे करणे. बरोबर का? मग याचं मिनिंग काय होतंय? बरी द हॅचेट म्हटलं तर आपण काय म्हणतो? एंड अ क्वारल ऑर कॉन्फ्लिक्ट. जे काय कॉन्फ्लिक्ट असेल टू, हे बघा बरी द हॅचेट ही इडियम, त्याचं मिनिंग बघा, टू एंड द क्वारल, QUARREL, एंड द क्वारल. ओके, याला काय म्हणतो आपण? बरी द हॅचेट. म्हणजे अगोदर जर भांडण झालं असेल तर भांडण ज्याच्यामुळे झालंय ते सगळं विसरणे, भांडणाचा शेवट करणे आणि एकत्र येणे, मैत्री करणे. ओके, मग ऑप्शन्स मध्ये बघा, टू गिव्ह अप ओल्ड एनमिटी, अगोदरचा जुनी जी काही दुश्मनी होते ती सोडून देणे. दिस इज द करेक्ट आन्सर. आणखी पुढे पुढे बघा काय काय आहे. हाईड म्हणजे लपवणे, वेल्थ म्हणजे संपत्ती. शब्दांचे मिनिंग लगेच सांगतोय. खरं तर ओकॅब हेच पाहायचं असतं. तुम्ही एक इडियम दिले असताना जे 4 ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शन्स मध्ये कोणकोणते शब्द आलेले आहेत ते व्यवस्थित चेक करायचे, त्यांचं मिनिंग लिहून ठेवायचं. पीवायक्यूचं एखादं पुस्तक वापरत असेल तर त्याच्यावरती लिहून ठेवा. तुम्ही एक लिस्ट केली असेल तर ती शब्द तिथे लिहून ठेवा. हाईड म्हणजे लपवणे, वेल्थ म्हणजे संपत्ती. अगेन, टू हाईड वन्स डिसलाइक. हाईड म्हणजे लपवणे, डिसलाइक म्हणजे एखाद्या प्रती चांगली भावना नसणे, लाईक करण्याची भावना नसणे. डिसलाइक याचा अँटोनिम आहे. किल म्हणजे मारणे. ओके, आपला आन्सर काय असणार? टू गिव्ह अप ओल्ड एनमिटी. एनमिटी म्हणजे काय? शत्रुत्व, दुश्मनी वगैरे. टू बरी द हॅचेट पाहिलेलं आपण बऱ्याचदा. नेक्स्ट, व्हॉट डज द फॉलोइंग इडियम मीन? अगेन एक इडियम दिलेली आहे, टू रन द गॉन्टलेट. टू रन द गॉन्टलेट म्हणजे काय? टू पार्टिसिपेट इन अ कॉन्टेस्ट. एखाद्या स्पर्धेत भाग घेणे असं आहे का? नाही. कॉन्टेस्ट जेव्हा शब्द येतो ना तेव्हा त्याचा अर्थ असतो एखादी स्पर्धा. ओके, किंवा एखादी कॉम्पिटिशन. पार्टिसिपेट करणं म्हणजे काय? सहभागी होणं. टू सेल ग्लोव्ज काही अर्थ नाही. ओके, ग्लोव्ज सेल करणे वगैरे. ग्लोव्ज काय असतात? थंडीच्या दिवसामध्ये आपण हातात घालतो ना, दोज आर ग्लोव्ज. टू इंडल्ज इन ट्रेड. इंडल्ज म्हणजे काय? एखाद्या गोष्टीत सहभागी असणे. ट्रेड म्हणजे व्यापार. टू फेस क्रिटिसिझम. हे बघा, टू रन द गॉन्टलेट म्हणजे काय? टीका असेल किंवा तीव्र शब्दांमध्ये होणारी समीक्षा असेल. समीक्षा काय म्हणजे काय? एखाद्या दिदीचं नाव नाहीये. ओके, क्रिटिसिझम होणारी टीका, या टीकेला सामोर जाणे. ओके, टीका फेस करावी लागणे, त्याला म्हणतात टू रन द गॉन्टलेट, टू फेस क्रिटिसिझम. ओके, चलो नेक्स्ट. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द एक्सप्रेशन अ व्हाईट एलिफंट. याला मराठीमध्ये आपल्याकडे एक वाक्प्रचार आहे बघा, पांढरा हत्ती. शब्दशः असाच वापर करतात बरं का. जर बघा, एखाद्या व्यक्तीचा पगार आहे 1 लाख आणि तो काय करतो, 40,000 म्हणजे अगोदर काहीतरी डाऊन पेमेंट करून 40-45,000 रुपयांचं एक EMI करतोय. कशाचा? एखादी फॉर्च्युनर घेतो. पण बघा, दररोज त्याला ऑफिसला जायला फॉर्च्युनर नाही, तो जाताना 2 व्हीलर वरती जाणार. मग त्या फॉर्च्युनरचे करायचे काय? महिन्याभरातून जर 3-4 वेळेस जर तू बाहेर काढणार असेल ती गाडी, तर तू त्याला विनाकारण पोहोचतोय. बरोबर का? म्हणजे व्हाईट एलिफंट. व्हाईट एलिफंट म्हणजे काय? अशी एखादी वस्तू जी महागडी आहे, तिच्यावरती जास्त खर्च करावा लागतो, परंतु ती तितकीशी उपयोगी ठरत नाही, त्याला म्हणतात ए व्हाईट एलिफंट. म्हणजेच काय? अ पोजेशन दॅट इज बर्डनसम. तुमच्याकडे असणार अशा एखाद्या गोष्टीचं पोजेशन जे तुम्हाला बर्डन ठरत आहे. ओके, अ पोजेशन दॅट इज बर्डनसम, त्याला मराठीमध्ये आपण पांढरा हत्ती असं सुद्धा म्हणतो बघा. एलिफंट हे चांगलं आहे बघा, 4 नंबरचा ऑप्शन. एन एलिफंट विच इज व्हाईट इन कलर, असं काही असतं का? चुकीचं काहीतरी बनवलं ते नाव. ब्युटिफुल ऑब्जेक्ट काय काय अर्थ नाही त्याला. ब्युटिफुल म्हणजे काय? सुंदर. अनयुज्युअल म्हणजे काय? अनियमित अशा प्रकार. नेक्स्ट, राजाजी डिड नॉट सी
आय टू आय विथ मिस्टर नेहरू ऑन सम पॉइंट्स. सी आय टू आय याच्या अगोदर सुद्धा आपण पाहिलेली इडियम आहे. सी आय टू आय म्हणजे एखाद्याशी सहमत असणे. मराठीमध्ये अगोदर लिहितो, एखाद्याशी काय असणे, सहमत असणे. इन याचं मिनिंग बघा, नॉट धिस वन. ही जी इडियम आहे आपली त्याचं मिनिंग लगेच लिहून देतो तुम्हाला. सी आय टू आय म्हणजे इन कंप्लीट, इन कंप्लीट ऍग्रीमेंट. AGREEMENT म्हणजे काय, त्यांचा दोघांचा एखाद्याचा करार होतो का? करार नाही. काही मुद्द्यांवरती असेल तर तुम्ही काय असता, सहमत असता, पूर्णतः सहमत असता, त्याला म्हणायचं सी आय टू आय. राजाजी डिड नॉट, आता इथे निगेटिव्ह आहे, डिड नॉट सी आय टू आय विथ मिस्टर नेहरू ऑन सम पॉइंट्स. म्हणजे मिस्टर नेहरू बरोबर राजाजी कोणाला म्हणायचे सांगा बरं, माहितीये का कोणाला म्हणतात? अगेन होमवर्क मेसेज करा, तुम्हाला नंबर दिलेला आहे 7796060795. व्हॉट्सअप करून द्यायचा, फक्त नाव टाकायचं राजाजी आणि पुढे नाव पाठवून द्यायचं. नाही ते कॉन्टेक्स्ट कळणारच नाही ना काय आहे. बरेचदा असं काही जर माहित असेल ना राजाजी कोण होते, नेहरू कोण होते, थोडासा अंदाज लावू देतो आणि पुढे जाता येतो. सी आय टू आय म्हणजे हे बघा, राजाजी डिड नॉट सी आय टू आय विथ मिस्टर नेहरू ऑन सम पॉइंट. म्हणजे राजाजी यांचे काही मुद्द्यांवर नेहरूंबरोबर मतभेद होते, ती त्यांच्याशी सहमत नव्हते, बरोबर. परंतु आपल्याला फक्त इडियमचाच मिनिंग विचारला. आय टू आय म्हणजेच काय, अग्री असणे. ओके. डिस्प्यूट म्हणजे काय, वाद. चॅलेंज म्हणजे काय, आव्हान. आवाहन नाही बरं का, चॅलेंज म्हणजे आव्हान. आवाहन करणं वेगळं असतं आणि आव्हान हा शब्द वेगळा आहे. ऍक्सेप्ट करणे म्हणजे काय, स्वीकारणे. चलो नेक्स्ट. From the given alternative, choose the one that best expresses the meaning of the underlined idiom or phrase. एक फ्रेज दिली आहे, त्याचा बेस्ट मिनिंग ओळखायचं. In the beginning of his career, CARER वर्डचं स्पेलिंग लक्षात घ्या. करिअर, कॅरियर नाही करायचं. ते यूपी बिहारचे जे आपले बंधू भगिनी आहेत ना, करिअरला कॅरियर. ओके. नॉर्थ ईस्ट वाले आपले मित्र तर आणखी वेगळंच होतं, कॅरियर वगैरे असं काहीतरी म्हणतील. इन द बिगिनिंग ऑफ हिज करिअर he was practically rolling in money. प्रॅक्टिकली तो ही वॉज रोलिंग इन मनी, पैशांमध्ये लोळत होता. आता एवढं लक्षात आलं की रोल करणे म्हणजे काय आणि मनी, पैशांमध्ये लोळणे म्हणजे काय असणे, व्हेरी रिच. तो श्रीमंत होता, म्हणजे त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात तर तो प्रचंड श्रीमंत होता असं त्याचा अर्थ. रोलिंग इन मनी या इडियमचा मिनिंग काय मग, व्हेरी रिच. बाकी वेस्ट करणे म्हणजे काय, नासधूस करणे किंवा पैसा वाया घालवणे. देन अर्न करणे म्हणजे काय, कमावणे. सेव्ह करणे म्हणजे काय, जतन करणे, संवर्धन करणे किंवा मनी सेव्हिंगच्या लँग्वेज मध्ये त्या परिभाषेत शब्द आलाय. चलो नेक्स्ट क्वेश्चन. बाय अँड लार्ज इंडिया हॅज सम हेल्दी डेमोक्रेटिक ट्रेडिशन्स. आणि त्यांनी विचारलं की इडियमचं मिनिंग काय, बाय अँड लार्ज. आता बघा, बाय अँड लार्ज म्हणजे सर्वसाधारणपणे, इन जनरल. मग आपल्याला म्हणायचं का, इन जनरल इंडिया हॅज सम हेल्दी डेमोक्रेटिक रिलेशन्स. हेल्दी डेमोक्रेटिक रिलेशन्स एवढंच सेंटेन्स आहे. सेंटेन्स एवढंच आहे की मी तुम्हाला चेक करतो. येस, त्याच्या पुढे काय दिलेलं नाही. आपण इट्स नेवर वगैरे काही घेऊ शकतो, पण आवश्यकता नाही. बाय अँड लार्ज इंडिया हॅज सम हेल्दी डेमोक्रेटिक, नॉट रिलेशन्स, हा ट्रेडिशन शब्द आहे. डेमोक्रेटिक ट्रेडिशन्स आहेत. ओके. मग जेव्हा त्यांना बाय अँड लार्ज म्हणायचे तेव्हा काय म्हणायचं असतं बघा, बाय अँड लार्ज म्हणजे सर्वसाधारणपणे, इन जनरल. इन जनरल आपल्याकडे हेल्दी डेमोक्रेटिक ट्रेडिशन्स आहे. ट्रेडिशन्स म्हणजे काय, परंपरा. डेमोक्रेटिक म्हणजे लोकशाही. हेल्दी म्हणजे चांगल्या, आरोग्यदायी असा लगेच मेडिकल मधला शब्द नाही, त्याचा मिनिंग नाही घेऊन जायचं. हेल्दी या अर्थाने असतो की चांगल्या आहेत. जसं की
आरोग्याच्या सेन्स म्हणजे आपल्या काय म्हणतात मेडिकलच्या सेन्स मध्ये जेव्हा आपण हेल्दी हा शब्द चांगली हेल्थ म्हणजे काय म्हणता येईल चांगलं फिजिक किंवा फिटनेस वगैरे या अर्थाने जेव्हा जसं वापरतो ना तसाच तो हेल्दी या शब्दाचा अर्थ चांगला गुड या सेन्स मध्येच यूज होतो बघा इतर कॉन्टेक्स्ट मध्ये. ओके, आता मग इथं त्यांनी विचारलेलं की बाय अँड लार्ज म्हणजे काय. बाय अँड लार्ज म्हणजे इन जनरल सर्वसाधारणपणे. याचा आणखी मिनिंग होतो ऑन द होल. दिस इज द करेक्ट आन्सर. ऑन द होल सगळ्या गोष्टींचा विचार करता किंवा सर्वसाधारणपणे असं आहे आपल्याला ऑन द होल. मग हे काय झालं त्याचं मिनिंग. बाय व्हर्च्यू ऑफ म्हणजे काय ज्यामुळे. ज्यामुळे बिकॉज ऑफ BECAUSE बिकॉज ऑफ किंवा आणखी याला जर आपण म्हटलं तर ऑन अकाउंट ऑफ अशा प्रकारे सुद्धा यूज करतात बघा. ऑन ACCOUNT ऑन अकाउंट ऑफ च्यामुळे. बाय व्हर्च्यू व्हर्च्यू स्पेलिंग लक्षात घ्या PIRTUE बाय व्हर्च्यू ऑफ. ओके, ऍट लिबर्टी त्यांच्या स्वातंत्र्यावरती किंवा तशा प्रकारे लिबर्टी स्वातंत्र्य. डेलिबरेटली म्हणजे काय तयारीपूर्वक. तयारीपूर्वक. चलो नेक्स्ट क्वेश्चन. बाय अँड लार्ज म्हणजे काय ऑन द होल. WHOLE होल म्हणजे काय संपूर्ण. याचा एक काय म्हणता येईल होमोफोन जर म्हटलं तर काय असतो होल. HOLE होल. होल WHOLE आणि इथं आहे HOLE होल म्हणजे काय आपण म्हणतो छिद्र. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन फॉर द अंडरलाइन फ्रेज. ही पेड हिज वाईफ अ लेफ्ट हँडेड कॉम्प्लिमेंट. माझ्याकडून मला वाटतं एक दोन ठिकाणी स्पेलिंग कॉम्प्लिमेंटचं वेगळं होतं. COMPLI म्हणजे चुकलं होतं थोडक्यात. COMPLIMENT कॉम्प्लिमेंट शब्द बघा नसेल आलं. COMPLIMENT कॉम्प्लिमेंट आणि दुसरा असतो हे होमफोन्स आहे COMPLEMENT कॉम्प्लिमेंट. हा जो ई वाला आहे ना ई याच्यामध्ये ई आहे इथं आय आहे. ई वाला जो आहे याचा अर्थ आहे पूरक. वाक्यामध्ये इंग्लिश ग्रामर मध्ये सुद्धा कॉम्प्लिमेंट असतं ते पूरक म्हणून येणं किंवा कॉम्प्लिमेंटरी म्हणतो ना आपण त्या सेन्सने. आता बघा इथं कॉम्प्लिमेंट आहे COMPLI. आय जो आहे ना हे दोन शब्द लक्षात ठेवण्याचं टेक्निक माझं काय होतं दोन कॉम्प्लिमेंट होते. एकामध्ये COMPLI आहे एकामध्ये COMPLE आहे. ज्याच्यामध्ये आय आहे ते मी आय म्हणजे मी कोणाला तरी कॉम्प्लिमेंट देतो. आय ज्याच्यामध्ये आय आहे ते म्हणजे एखाद्याची काय करणं आपण म्हणतो की प्रशंसा करणं. प्रशंसा करणं. एखाद्या कोणी जर दिसायला सुंदर असेल चांगला असेल एखाद्याने यश मिळवलं असेल तर त्याला कॉम्प्लिमेंट देतो आपण बरोबर का. COMPLI म्हणून हा शब्द यूज करायचा. दुसरा आहे ई वाला. ई म्हणजे पूरक. आता बघा ही पेड हिज वाईफ अ लेफ्ट हँडेड कॉम्प्लिमेंट. आता बघा आपण काय म्हणतो ते दोघ जण आहेत त्यापैकी एक थोडा डावा आहे. एक थोडा डावा आहे म्हणजे काय थोडासा कमी आहे कोणत्या तरी गोष्टी. आपण काय म्हणतो आपण लक्षात घ्या दोन असतात. एक असतो राजकारणी असतो जसं आपण ए हा राजकारणी आहे असं जर म्हटलं ए या राजकारण्याचा बी हा उजवा हात आहे असं. जेव्हा उजवा हात वगैरे असं म्हणू ना तेव्हा त्याचा अर्थ काय स्ट्रॉंग पर्सन. त्याच्या जवळचा आहे परंतु स्ट्रॉंग आहे किंवा काय म्हणतात थोडीशी जास्त पॉवर असणारा आहे. ए हा पॉलिटिशियन आहे त्याच्याबरोबर बी हा एक काय त्याच्यावर काम करणारा माणूस त्याचा उजवा हात. बऱ्याचशा पॉवर्स ए ने बी ला दिलेल्या असतात की तूच बघ सगळं बरोबर का. मग अशा प्रकारे जेव्हा राईट हँडचा काय होईल संदर्भ येईल ना तेव्हा थोडस पॉवरच्या अनुषंगाने येत किंवा पॉझिटिव्हिटीच्या अनुषंगाने येत. जेव्हा लेफ्टचा यूज येईल ना तेव्हा थोडीशी निगेटिव्हिटी काहीतरी दाखवलेली असते वगैरे असं बऱ्याचदा लिटरेचर मध्ये काही म्हणींच्या माध्यमातून काही इडियम्सच्या माध्यमातून तुम्हाला दिसेल. आता माझं व्यक्तिगत मत विचारलं तर राईट अँड लेफ्ट बोथ आर इक्वल. नाहीतर कोणी लेफ्टी असायचा अगोदर नंबर दिला त्याच्यावरती मेसेज करून काहीतरी मला बोलायचं असं काय करू नका.
लेफ्ट हँडेड कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? कॉम्प्लिमेंट तर दिलंय, प्रशंसा तर केली, परंतु कशी प्रशंसा केली आहे? रिप्रोचफुल प्रेज. प्रेज करणं म्हणजे काय? प्रशंसा करणे. रिप्रोचफुल म्हणजे बोललंय एक, थोडस बोलायचंय टीकात्मक शब्द जरी चांगले वापरलेले असले तरी सुद्धा वरून वरून वाटते ती कॉम्प्लिमेंट वाटते, प्रेज वाटते, परंतु ती वरून वरून आपल्याला असं वाटतं की ती प्रेज केलंय, प्रशंसा केली, परंतु प्रशंसापेक्षा काहीतरी सुनावलंय असं त्याचा अर्थ. आले का लक्षात? रिप्रोचफुल कॉम्प्लिमेंट. चला नेक्स्ट. लेफ्ट हँडेड कॉम्प्लिमेंट म्हणजे काय असतं? एन इन्सल्ट इन द गाईज ऑफ प्रेज. म्हणजे वाटतंय खरं तर प्रेज केलीये, परंतु प्रेज प्रेज नाहीये, ते काय असणार आहे? इन्सल्ट असणार आहे. याचं मिनिंग लिहून घ्या. एन इन्सल्ट, लेफ्ट हँडेड कॉम्प्लिमेंट या इडियमचं मिनिंग एन इन्सल्ट इन द GUISE in the guise of praise. आलं का लक्षात? चलो नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड आउट द करेक्ट इडियोमॅटिक एक्सप्रेशन. एक इडियम दिली आहे फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. ओके, एक इडियम दिलेली आहे, त्या इडियमचं आपल्याला त्यांनी विचारलंय फाइंड आउट द करेक्ट इडियोमॅटिक एक्सप्रेशन फ्रॉम द गिवन ऑप्शन्स, परंतु देताना त्यांनी एक इडियम दिली आहे. म्हणजे काय करायचं आपल्याला? त्याचा मिनिंग शोधायचा. ब्रँडी वर्ड्स विथ. ब्रँडी, आता ब्रँडी म्हटलं की लगेच तुम्ही त्या वेगळ्या याच्याकडे जाऊ नका की ब्रँडी वर्ड्स म्हणजे काय आहे वगैरे. ब्रँडी त्याला तिथेच ठेवा. ठीक आहे, चला समजून घेण्यासाठी आपण बोलूयात त्याच्यावर. ब्रँडी वर्ड्स विथ तुम्हाला दिसेल. ओके, ब्रँडी घेतल्याच्या नंतर कुणी काय थोडस व्यवस्थित बोलत असणार आहे का? बरोबर, अजिबात नाही. एकदा बोलायला चालू झालं की सातत्याने बोलणार. म्हणजे काय? ब्रँडी वर्ड्स विथ म्हणजे टू ARGUE, आर्ग्यू persistently. तुम्ही कंटिन्युअसली आर्ग्युमेंट्स करताय, ज्याच्यातून वाद निर्माण होऊ शकतो, भांडण होऊ शकतं, त्याला म्हणतात ब्रँडी वर्ड्स विथ समवन. म्हणजे तुम्ही थांबत नाहीये, कंटिन्युअसली आर्ग्युमेंट्स करताय. म्हणजे काय? आपल्याकडे जे इडियम विचारले त्याचं मिनिंग काय होईल? टू आर्ग्यू. ब्रँडी वर्ड्स विथ समवन म्हणजे काय? एखाद्याशी काय करणं? आर्ग्यू करणं. आर्ग्यू करणं म्हणजे काय? तुमचे आर्ग्युमेंट्स मांडणं. पण याच्या पुढे जाऊन याचा अर्थ असा असतो की ज्याच्यातून वाद निर्माण होऊ शकतो किंवा भांडण होऊ शकतं. ओरेटरी, याला आपण वाक्चातुर्य मराठीमध्ये शब्द आहे. वाक्चातुर्य म्हणजे बोलण्याची कला. ओके, लिंग्विस्टिक ॲक्युमेन. ओके, आता लिंग्विस्टिक भाषे संबंधी. ओके, भाषे संबंधी मग एक शब्द घ्या लगेच, लिंग्विस्टिक ॲक्युमेन. आता ॲक्युमेन हा एक नाउन, त्याच्यापैकी लिंग्विस्टिक त्याला ऍडजेक्टिव्ह म्हणून आलाय. मग ॲक्युमेनचं मला काय सांगा? मिनिंग सांगा. MEAN मिनिंग. मिनिंग ऑफ ॲक्युमेन. ॲक्युमेन काय असतं? स्पीच एन्थुसियास्ट, जो बोलताना नॉट बोलताना भाषण वगैरे देण्याची ज्याला फार आवड आहे, अशा प्रकारची व्यक्ती, त्याला स्पीच एन्थुसियास्ट असं म्हणता येईल. आले का लक्षात? चलो नेक्स्ट. यातील तुम्ही ॲक्युमेन या शब्दाचं मिनिंग सांगायचं. स्पेलिंग पुन्हा एकदा लिहून घ्या. ACUMEN, ॲक्युमेन. नेक्स्ट क्वेश्चन. Identify the meaning of the underlined words. Again, the old couple was murdered in the wee hours. This is the idiom. एक ओल्ड कपल होतं, त्यांना कधी मारलं गेलंय? इन द वी आवर्स. वी आवर्स म्हणजे काय? सकाळचा टाइम. ॲट डॉन. ॲट DAWN. डॉन म्हणजे काय? पहाटेची वेळ. आणि आपली इडियम आहे इन द वी आवर्स. WEE आवर्स. इन द वी आवर्स म्हणजेच काय? पहाटेची वेळ, सकाळची वेळ. डिफिकल्ट आवर्स काय अर्थ नाही त्याला. पीक शब्द फक्त माहित करून घ्या. PEAK, पीक म्हणजे काय? शिखर. डिफिकल्ट म्हणजे अवघड.
इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळ माहिती तुम्हाला. मॅच द फॉलोइंग एक्सप्रेशन्स इन देअर मिनिंग विथ देअर मिनिंग. STI 16. ब्लो वन्स ओन ट्रम्पेट, स्वतःची स्तुती करणे. प्रेज वन सेल्फ, स्वतःची स्तुती करणे. ब्लो वन्स ओन ट्रम्पेट, याच्यासाठी आणखी मी 2 तुम्हाला शब्द सांगितले होते. ब्लो वन्स ओन ट्रम्पेट म्हणजे स्वतःची स्तुती करणे. यालाच आपल्याकडे एक आहे BOAST, बोस्ट अबाउट किंवा बोस्ट ऑफ, दोन्ही सुद्धा प्रेपोजिशन्स वापरतात. बोस्ट अबाउट सुद्धा आणि ऑफ सुद्धा. आला का एक लक्षात? नंबर 2 घ्या लक्षात. BRAG, ब्रॅग, आणि याच्यानंतर फक्त अबाउट हाच येतो. ब्रॅग अबाउट किंवा बोस्ट अबाउट, बोस्ट ऑफ. आलं लक्षात? चलो. ब्लो द गाफ म्हणजे एखादा सिक्रेट आहे ते रिव्हील करणे, इतरांपर्यंत ते माहिती करणे, की त्याला ओपन करणे. ब्लो द गाफ, लेट सिक्रेट बिकेम नोन, लेट द सिक्रेट बिकम नोन, म्हणजे ते माहिती होऊ देणे. ब्लो वन स्टॉप, आता हे लक्षात ठेवण्याची पद्धत सांगू का? ब्लो वन स्टॉप मी कशी लक्षात ठेवतो? टॉपचा राग आला म्हणजे प्रचंड राग आला. ब्लो वन स्टॉप टू एक्सप्लोड विथ अँगर. अँगर म्हणजे काय? राग. एक्सप्लोड म्हणजे जसं बॉम्ब फुटतो ना, तशा प्रकारे एक्सप्लोड होणे, रागाने एक्सप्लोड होणे. ब्लो वन स्टॉप. आता ब्लो शब्द असणारे सगळ्या इडियम्स दिलेले आहेत बरं का त्यांनी. ब्लो वन स्टॉप, टॉपचा राग येणे, एकदम टॉपचा राग येणे. बस, त्याच्या पलीकडे काय लक्षात ठेवून जाऊ शकता. ब्लो हॉट अँड कोल्ड. आता ब्लो हॉट अँड कोल्ड म्हणजे काय? तुम्ही एकदा काय म्हणता? हॉट म्हणता, एकदा म्हणता कोल्ड. आता कधी म्हणता? कॉफी घ्यायला गेल्याच्या नंतर वगैरेचा विषय. ओके, हॉट कॉफी दे, कोल्ड कॉफी दे. एकदा म्हणतो हॉट दे, एकदा म्हणतो कोल्ड कॉफी. म्हणजे काय? तुम्ही तुमचं ओपिनियन चेंज करत राहता. तुम्ही त्याच्या बाबतीत काय असत नाही, चिटकून राहिलेलं नसतं. म्हणजे एकच ओपिनियन नसतं तुमचं, तुम्ही ओपिनियन बदलत असता. म्हणजेच काय? टू बी चेंजेबल इन ओपिनियन, ओपिनियन बदलत राहा. हॉट कॉफी, कोल्ड कॉफी, हॉट कोल्ड, हॉट कोल्ड, असं करत. आले लक्षात? आता 1 2 हा गेला, हा गेला. ब्लो द गाफ 1 पाहिजे, दोन्ही ठिकाणी आहे. ब्लो वन स्टॉप 4 पाहिजे सी ला. दिस इज द करेक्ट आन्सर. ब्लो वन ऑन ट्रम्पेट, प्रेज वन सेल्फ, स्वतःला प्रेज करणे. ब्लो द गाफ, लेट सिक्रेट बिकम नोन, म्हणजे जे आहे ते माहित सिक्रेट असेल तर ते ओपन करणे. ब्लो वन स्टॉप, प्रचंड राग येणे, लिहून घ्या वाटलं असतं. टू एक्सप्लोड विथ अँगर, प्रचंड राग येणे. ब्लो हॉट अँड कोल्ड, टू बी चेंजेबल इन ओपिनियन्स, ओपिनियन्स म्हणजे काय असतं? तुम्ही चेंज करत राहा. नेक्स्ट, वी शुड गिव्ह अ वाईट बर्ड टू बॅड कॅरेक्टर्स. बघा, 2000 इंजिनिअरिंग प्री 2016 हा विचारलेला प्रश्न, क्वेश्चन नंबर 11. येस, आता हाच प्रश्न विचारला होता एक्सरसाइज 2017 म्हणजे अगोदर विचारला इथं आणि लगेच 2017 मध्ये एक्सरसाइज 2017 मध्ये सुद्धा सेंटेन्स सुद्धा बदललं नाही. सेंटेन्स सोडा, ऑप्शन सुद्धा बदलले नाही. जशाच तसा प्रश्न कॉपी झाला होता, रिपीट झाला होता. वी शुड गिव्ह वाईट बर्थ टू बॅड कॅरेक्टर्स, हा एक्सप्लेन केलेला आहे. वाईट कॅरेक्टर्स जर असतील तर त्यांना आपण काय केलं पाहिजे? दूर ठेवलं पाहिजे. कीप अवे फ्रॉम, त्यांच्यापासून दूर राहिलं पाहिजे. म्हणजे ऑप्शन सुद्धा मी त्यावेळेस एक्सप्लेन केलेलं आहे. पब्लिकली म्हणजे जाहीररित्या कंडेम करणे म्हणजे काय? निषेध करणे. सिंपथाइज म्हणजे काय? सहानुभूती. नॉट सिंपथाइज विथ म्हटलं म्हणजे सहानुभूती न दाखवणे. गिव्ह पब्लिसिटी टू, एखाद्या गोष्टीला काय करणे? त्याची पब्लिसिटी करणे, त्याला लोकांपर्यंत पोहोचवणे. परंतु आपला इडियमचं मिनिंग काय? कीप अवे फ्रॉम, एखाद्या गोष्टीपासून दूर राहणे. कीप अवे फ्रॉम किंवा रिफ्रेन फ्रॉम, एखादी गोष्ट करण्यापासून दूर राहणे. कीप अवे फ्रॉम, रिफ्रेन फ्रॉम. आणखी एक आपण इडियम वापरू शकतो याच कॉन्टेक्स्ट मध्ये. ऍट अन आर्म्स लेंथ, एखाद्याला हाताच्या अंतरावरती ठेवणं म्हणजे दूर ठेवणं अशा अर्थाने. ओके, चलो नेक्स्ट. ही वॉज अ किंग हू रूल्ड हिज सब्जेक्ट्स विथ अ हाय हँड.
ही तुम्हाला वरती दिसत असेल, विथ अ हाय हँड, म्हणजे त्याने त्याच्या सब्जेक्ट्सना म्हणजे त्याच्या राज्यामध्ये असणाऱ्या, तो अशा प्रकारचा राजा होता, त्याने त्याच्या राज्यामध्ये असणाऱ्या नागरिकांना म्हणजे कशा प्रकारे सब्जेक्ट जो शब्द येतो ना, हा सब्जेक्ट याचा अर्थ लिहून घ्या बरं का, नाहीतर कळत नाही की सब्जेक्ट काय आणि कशा प्रकारे त्यांना वागवलं. ही वॉज अ किंग who ruled his subjects with a high hand. तो अशा प्रकारचा राजा होता ज्याने त्याच्या राज्यामधील नागरिकांना विथ अ हाय हँड काय केलं, ट्रीट केलं, म्हणजे ऑप्रेसिव्हली वागवलं. ऑप्रेसिव्हली इज द करेक्ट आन्सर. ऑप्रेसिव्हली म्हणजे कसं, डिक्टेटरशिप पद्धतीने, हुकुमशाही पद्धतीने. ओके. कन्व्हिनियंटली शब्दांची मिनिंग लिहून घ्या. कन्व्हिनियंटली म्हणजे काय, सोयीस्करपणे. कन्व्हिनियंट असणे म्हणजे सोयीचे असणे. सिम्पॅथॅटिकली म्हणजे काय, सहानुभूतीपूर्वक. सहानुभूतीपूर्वक. इनडिफरंट, इनडिफरंट या शब्दाचं मिनिंग आहे उदासीन, बेपरवा. त्यांनी आपल्याला विचारलं होतं विथ अ हाय हँड म्हणजे काय, ऑप्रेसिव्हली म्हणजे दडपशाही करून वगैरे. ओके. क्वेश्चन नंबर, इट वॉज 12. ऑप्रेसिव्हली द मिनिंग इज हुकुमशाही पद्धतीने टाईप, किंवा त्याला आपण डिक्टेटरशिप टाईप असं म्हणूयात. म्हणजे काय, वागवताना कोणते नियम वगैरे, फेअरनेस, न्याय्य पद्धती असं काही नाही, एकदम अरेरावी पद्धतीने त्यांनी काय केलं, त्यांना वागवलेलं आहे. टू ब्रेक द आईस इजंट अ व्हेरी इझी थिंग. बघा, टू ब्रेक द आईस म्हणजे आता हे विचारली, बऱ्याचदा विचारलेली इडियम आहे, तरी सुद्धा पुन्हा एकदा एक्सप्लेन करू. तुम्ही कुठेतरी जाताय आणि म्हणजे मित्रांबरोबर म्हणण्यापेक्षा नवीन माणसं आहेत त्यांच्याबरोबर जाताय, भेटताय, तुम्हाला भेटायचे, बोलायचे. जाऊन बसल्याच्या नंतर जे काही सिच्युएशन आहे ती काही तितकीशी कम्फर्टेबल नाहीये बोलणं वगैरे किंवा एखाद्या विषयाला सुरुवात करणं. मग त्यावेळेस तुम्ही स्वतःहून काय करताय, बोलणं इनिशिएट करताय, जेणेकरून जे ते वातावरण आहे ते थोडंसं नॉर्मल व्हावं, सगळ्यांना कम्फर्टेबल व्हावं. आला का म्हणजे लक्षात अर्थ आला का, की तुम्ही इनिशिएट करताय बोलणं वगैरे, त्याला म्हणतात टू ब्रेक द आईस. याच्या पुढे जाऊन थोडासा अर्थ असा आहे, कधी कधी दोन व्यक्ती असतील, त्यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला असेल, तर तो तणाव कमी करण्यासाठी जे तुम्ही बोलणं इनिशिएट करता, बोलणं सुरू करता आणि तुमचे संबंध व्यवस्थित करता, ताणलेले संबंध काय म्हणता येईल, सुस्थितीत आणतात, चांगल्या स्थितीत आणतात त्याला, किंवा मैत्रीपूर्ण स्थितीत आणतात, त्याला म्हणतात टू ब्रेक द आईस. मग याचं मिनिंग काय, टू स्पीक फर्स्ट ऑन अ डेलिकेट मॅनर. फार चांगल्या पद्धतीने तुम्ही सुरुवातीला बोलणं सुरू करता. ओके. टू स्पीक फर्स्ट ऑन अ डेलिकेट मॅनर, दिस इज द करेक्ट आन्सर. त्याला आणखी मराठीमध्ये जे मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलंय ते समजून घ्या. बोलणं वगैरे सुरू करून मैत्रीपूर्ण संबंध करणे, निर्माण करणे. टू ब्रेक द आईस म्हणजे काय, ग्लेशियर तोडणे आहे का, नाही, चुकीचं काहीतरी बनवलं त्यांनी. टू एक्सपर्ट इन समथिंग असं काही नाही, टू बी एक्सपर्ट इन समथिंग असं काही नाही. टू फीड, टू एज्युकेट, तीनही ऑप्शन चुकीचे आहे. शेक्सपियर्स गर्ट्रूड शेड क्रोकोडाईल टीयर्स ओव्हर किंग हॅमलेट्स डेथ. आता बघा, एक सेंटेन्स दिलेला आहे. शेक्सपियरचं एक नाटक होतं, नाटक आहे म्हणजे हॅमलेट. या हॅमलेट मधील हे एक सेंटेन्स आहे थोडक्यात. त्याच्यामध्ये ही जी लेडी आहे गर्ट्रूड, ही हॅमलेटची आई आहे. आता हे चेक करून घ्या बरं का, मला जेवढं माहिती तेवढं सांगतो, मी चुकू सुद्धा शकतो, परंतु साधारण एक जनरल आयडिया असावी म्हणून मी तुम्हाला सांगतो. हॅमलेटची डेथ होती आणि गर्ट्रूड काय करते, शी शेड क्रोकोडाईल टीयर्स. माय मिस्टेक, शी शेड क्रोकोडाईल टीयर्स म्हणजे काय होतंय, ती अश्रू ढाळती. परंतु कसे अश्रू, हिंदीमध्ये त्याला मगरमच्छ का आंसू म्हणतात, बरोबर. मग हिंदीमध्ये मगरमच्छ का आंसू म्हणजे खोटे खोटे आंसू, खोटं खोटं रडणं. मग खोटं रडणं केव्हा असतं, जेव्हा तुम्ही ढोंग करताय, नाटक करताय रडणं, तेव्हा. मग आता बघा, टू शेड
crocodile tears. To shed crocodile tears means to pretend. म्हणजेच काय करणे, ढोंग करणे. आले का लक्षात? बघा त्याच्यामध्ये आन्सर काय होईल बघा. गर्ट्रूड एक्सप्रेस हर डीप सॉरो फॉर किंग हॅमलेट्स डेथ. डीप सॉरो म्हणजे जे तिला प्रचंड दुःख झाले ते तिने एक्सप्रेस केले का? नाही, तिने नाटक केले. गर्ट्रूड डीपली लॅमेंटेड ओव्हर द. डीपली लॅमेंटेड, लॅमेंटेड म्हणजे काय? दुःख झाल्याच्या नंतर, कोणाची डेथ झाल्याच्या नंतर ज्या भावना व्यक्त केल्या जातात त्याला म्हणतात की लॅमेंटेड. ओके, डीपली लॅमेंटेड ओव्हर द डेथ ऑफ किंग हॅमलेट नाहीये. गर्ट्रूड प्रिटेंडेड टू ग्रीव. तिने असं प्रिटेंड केलं की मला दुःख झालंय. ग्रीव म्हणजे काय? दुःख होणे. मला असं जास्त दुःख झालं असं तिने प्रिटेंड केलं. गर्ट्रूड, किंवा याचा उच्चार वेगळा असू शकेल, मी माझ्या पद्धतीने करतो किंवा मला जेवढं माहिती तेवढं करतो. प्रिटेंडेड टू ग्रीव द डेथ ऑफ किंग हॅमलेट. सो दिस इज द करेक्ट आन्सर. प्रिटेंड केलं आहे. क्रोकोडाईल टीयर्स समजले का? खोटं खोटं रडणं, खोटे खोटे आसू. म्हणजेच काय? काहीतरी करण्याचं, दाखवणं की चांगलं आहे परंतु नाटक करणे किंवा ढोंग करणे, तशा प्रकारे. ट्रू लवर्स स्टिक टू इच अदर थ्रू थिक अँड थिन. किती चांगलं सेंटेन्स. फेब्रुवारी मध्ये रेकॉर्डिंग होत आहे, फेब्रुवारीच्या अनुषंगाने वाक्य चांगलं आहे. जे खरे प्रेमी असतात ते त्यांच्या थ्रू थिक अँड थिन बरोबर राहतात एकमेकांच्या. थ्रू थिक अँड थिन म्हणजे काय? बऱ्या वाईट काळात एकमेकांबरोबर असणे. आलं लक्षात? म्हणजे थ्रू थिक अँड थिन याचा अर्थ असा आहे, चांगल्या वाईट काळात. इन गुड अँड बॅड टाइम्स, चांगल्या वाईट काळात. मग हे जे खरे प्रेमी आहेत हे त्यांच्या एकमेकांच्या चांगल्या वाईट काळात एकमेकांबरोबर असतात, असं वाक्य. फार चांगलं वाक्य आहे, बरोबर का? तो मिनिंग बघा. ट्रू लवर्स कॅन नॉट फॉरगेट. फॉरगेट म्हणजे विसरणे. इच अदर अंडर एनी सर्कमस्टन्सेस. सर्कमस्टन्सेस म्हणजे काय? वेगवेगळ्या परिस्थिती. परंतु ते विसरण्यासंबंधी नाहीये. ट्रू लवर्स आर फेथफुल टू इच अदर व्हेन दे विथ थिक अँड थिन. असं काही नाहीये, उगं काहीतरी बनवलं. वन ऑफ द ट्रू लवर्स मस्ट बी थिक अँड थिन. काय ऑप्शन दिलेत कळत नाही, म्हणजे त्यांनी असेच बनवलेले आहेत. ट्रू लवर्स कॅच इच अदर व्हाईल गोइंग थ्रू द. एक मिनिट, मला वाटलं याच्यापेक्षा आणखी चांगला ऑप्शन एखादा असेल. या तीनही बघा मिनिंगलेस आहे, त्यापैकी हा थोडासा बरा आहे. कसा आहे बघा. ट्रू लवर्स कॅनॉट फॉरगेट इच अदर अंडर एनी सर्कमस्टान्सेस. कोणतीही परिस्थिती आली तरी सुद्धा ट्रू लवर्स हे एकमेकांना विसरत नाहीत. हा थोडासा बरा आहे. हे तीन काहीतरी, मला वाटलं चौथा याच्यापेक्षा आणखी चांगला तरी आणलेला असेल. ट्रू लवर्स कॅच इच अदर व्हाईल गोइंग थ्रू द क्राऊड. क्राऊड मधून जाताना एकमेकांना पकडून जातात ट्रू लवर्स, असं काही आहे का? चुकीचा ऑप्शन तो. वन ऑफ द ट्रू लवर्स मस्ट बी काही नाहीये. ट्रू लवर्स आर फेथफुल टू इच अदर व्हेन दे विथ थिक अँड थिन. सेंटेन्स हेच आहे का? मी एकदा चेक करतो. नंबर 2, वन ऑफ द ट्रू लवर्स मस्ट बी थिक अँड द अदर थिन. वन ऑफ द ट्रू लवर्स मस्ट बी थिक अँड द अदर थिन. हे चुकीचे आहे बघा, काही नाही, काही सेन्स नाहीये. एक थिक असावा, जाडा असावा, एक थिन म्हणजे पातळ सुकडा असावा, असे हे काय अर्थ झाले का? त्यातली त्यात ऑप्शन नंबर जो एक आहे तो ठीक आहे. टू लवर्स कॅन नॉट फॉरगेट इच अदर इन एनी सर्कमस्टन्सेस. कोणत्याही परिस्थितीमध्ये टू लवर्स हे एकमेकांना विसरत नाहीत किंवा एकमेकांबरोबर असतात असं त्यांना म्हणायचे. थ्रू थिक अँड थिनचा अर्थ आहे बऱ्या वाईट काळामध्ये एकमेकांबरोबर असणे किंवा बऱ्या वाईट काळांमध्ये, या अर्थाने ती इडियम तयार झाली आहे. नेक्स्ट, the serious disease smallpox nowadays has gone with the wind. Has gone with the wind या इडियमचा मीनिंग आहे नष्ट होणे, नष्ट होणे किंवा
ते आता सापडत नाहीये किंवा एक्सटिंक्ट झालेलं आहे अशा अर्थाने, नष्ट होणे, गॉन विथ द विंड. बघा बरं मिनिंग काय, द टेरिबल विंड हॅज स्प्रेड द स्मॉल पॉक्स डिसीज एव्हरीवेअर. नाही, विंड ते त्याने पसरवलाय असा त्याचा अर्थ होत नाही. द सिरियस डिसीज स्मॉल पॉक्स हॅज वाईडली स्प्रेड म्हणजे सगळीकडे पसरलाय वर्ल्ड ओव्हर असाही त्याचा अर्थ नाहीये. गॉन विथ द विंड म्हणजे नष्ट होणे, संपणे. द सिरियस डिसीज स्मॉल पॉक्स हॅज कम्प्लिटली डिसअपियर्ड. कम्प्लिटली म्हणजे पूर्णपणे, डिसअपियर्ड म्हणजे ते आता शोधूनही सापडणार नाही असं, डिसअपियर झालाय, नष्ट झाला. ओके, नष्ट होणे. मग आपलं आन्सर काय असणार, हेच असणार आहे. द सिरियस डिसीज स्मॉल पॉक्स हॅज कम्प्लिटली डिसअपियर्ड विदाउट ट्रेस. त्याचा आता ट्रेस सुद्धा लागत नाही असं त्यांनी एक्सप्लेन केले त्या सेंटेन्सला. ओके, आणि इथं विचारताना इडियमचं मिनिंग नाही विचारलं, फक्त द मिनिंग ऑफ दिस स्टेटमेंट इज, पूर्ण स्टेटमेंटचं मिनिंग विचारलं. ओके, टॅक्स असिस्टंट 2015चा क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ही इज ऑलवेज पिकिंग होल्स इन एव्हरी प्रोजेक्ट. कोणताही प्रोजेक्ट येऊ द्या, ही ऑलवेज पिक्स होल्स. आता टू पिक होल्स म्हणजे काय, टू पिक होल्स या इडियमचं मिनिंग आहे, किंवा टू पिक होल या इडियमचं मिनिंग आहे काही असू द्या, म्हणजे लगेच त्याच्यामध्ये काय करणं, फॉल्ट शोधणं. टू फाइंड, FAULT, फॉल्ट्स विथ. टू पिक होल, टू पिक होल्स म्हणजे काय, टू फाइंड फॉल्ट्स विथ समथिंग. काही असेल तर त्याच्यामध्ये काय करणं, फॉल्ट्स शोधणं, त्याच्यामध्ये चुका शोधणं. मग आपलं ऑप्शन्स मध्ये बघा, आस्किंग इरिलेव्हंट क्वेश्चन्स, इरिलेव्हंट क्वेश्चन्स विचारणं होईल का, नाही. सजेस्टिंग इम्प्रूव्हमेंट, नाही. टू फाइंड, फाइंडिंग फॉल्ट्स विथ, येस आहे. पिकिंग होल्स मीन्स फाइंडिंग फॉल्ट्स विथ. आलं लक्षात. चलो, यू शुड बी अ सेल्समन, यू हॅव द गिफ्ट ऑफ द गॅब. तू सेल्समन असायला पाहिजे, तुझ्याकडे गिफ्ट ऑफ द गॅब आहे. गिफ्ट ऑफ द गॅब म्हणजे काय, बोलण्याची कला. आपल्या माननीय पंतप्रधान साहेबांकडे आहे बोलण्याची कला. वाक्चातुर्य हा एक शब्द मी तुम्हाला मागाशी सांगितलं. आणखी काय म्हणता येईल आपल्याला त्याला, भाषण शैली, भाषण कौशल्य ज्याला म्हणतात. गिफ्ट ऑफ द गॅब, भाषेवर प्रभुत्व असणं आणि बोलता येणं, त्याला गिफ्ट ऑफ द गॅब म्हणतात, म्हणजे बोलण्याची कला. आपल्याकडे टॅलेंट ऑफ ऍक्टिंग, टॅलेंट, अ गुड पर्सनॅलिटी, टॅलेंट फॉर स्पीकिंग. बघा, बोलण्यासाठीचं टॅलेंट असणं. सो दिस इज द करेक्ट आन्सर. डिटर्मिनेशन म्हणजे एखाद्या गोष्टीप्रती केलेला निश्चय. ओके, टॅलेंट ऑफ ऍक्टिंग नाहीये, आणि अ गुड पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्व. या तिन्ही गोष्टींचे शब्द नाही, म्हणजे अर्थ लागत नाहीये. शब्दांचे मिनिंग मी तुम्हाला सांगितले. गिफ्ट ऑफ द गॅप, अ टॅलेंट फॉर स्पीकिंग, ऑर अँड आर्ट ऑफ स्पीकिंग, SPEAKING. गॉट इट. चलो नेक्स्ट. देर इज नो लव लॉस्ट बिटवीन देम इवन दो दे आर ब्रदर्स. जरी ते भाऊ असले तरी सुद्धा त्या दोघांमध्ये देर इज नो लव लॉस्ट, नो लव लॉस्ट याचा अर्थ त्या दोघांमध्ये प्रेमपूर्ण संबंध नाहीत. नसणे, प्रेमपूर्ण संबंध नसणे म्हणजे काय, नो लव लॉस्ट याचा अर्थच आहे की प्रेमपूर्ण संबंध नसणे म्हणजे काय असणे, डिसलाईक असणे. बरोबर का. आणखी याला काय म्हणता येईल, डिसलाईक हा एक शब्द म्हणजे झाला. ते आणखी एनमिटी हा एक शब्द आहे बघा, ENMITY. एनमिटी म्हणजे थोडक्यात वैर असा एक शब्द आहे. ओके, त्याला आणखी एक सिनोनिम जर म्हटलं तर आपण एकमेकांप्रतीची वाईट भावना जी असते ना त्याला म्हणतो अँटिपॅथी. बरोबर का. देर इज, बघा, नो लव लॉस याचा मिनिंग आहे प्रेमपूर्ण संबंध नसणे किंवा एकमेकांप्रती वाईट भावना असणे. त्या अर्थाने डिसलाईक हा शब्द आहे, एनमिटी हा शब्द सुद्धा आहे. आणखी एक शब्द आहे अँटिपॅथी, ANTIPATHY. देर इज अँटिपॅथी बिटवीन देम म्हणजे दोघांमध्ये
वाईट, एकमेकांप्रती वाईट भावना आहे, तिरस्काराची भावना आहे. मग बघा, इंटेन्स डिसलाईक, तीव्र नापसंती किंवा तीव्र प्रकारचे काय म्हणतात डिसलाईक आहे दोघांमध्ये. कूल इंडिफरन्स, आता यापैकी इंडिफरन्स म्हणजे काय, या शब्दाचं मिनिंग बघा, बेपर्वा असणे किंवा बेजबाबदारपणे. लव्ह हेट रिलेशनशिप, क्लोज रिलेशन्सला ओके, आपण एक इडियम पाहिलेली आहे बघा, जवळचे संबंध. तुम्ही सांगाल का क्लोज रिलेशन साठी काय आहे? चला लगेच सांगून देतो. आपण म्हणतो किथ, KITH, किथ अँड, KIN, KEEN नाही हा, आयोगाने प्रश्न विचारताना KEEN असं विचारलं होतं. करेक्ट इनकरेक्ट इडियम ओळखाना. किथ अँड किन याचा अर्थ आहे क्लोज रिलेशन्स आणि ते ब्लड रिलेशन्सच्या संबंधाने, जवळचे संबंध, जवळचे नातेवाईक याला म्हणतात किथ अँड किन. परंतु बऱ्याचदा ते ब्लड रिलेशन्सच्या संबंधाने प्रश्न विचारला जातो किंवा इडियमचा मिनिंग आहे किथ अँड किन. इंटेन्स डिसलाईक, तीव्र नापसंती असं म्हणता येईल. The members of the underworld are ever engaged in the rat race. The members of the underworld are ever engaged in the rat race. मग त्यांनी फक्त रॅट रेसला अंडरलाईन केले आणि त्याचं मिनिंग विचारलं. रॅट रेस म्हणजे काय? प्रचंड कॉम्पिटिशन, ज्याला आपल्याकडे जसं की ही जे आहे ना स्पर्धा परीक्षा वगैरे, कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन, याच्यामध्ये असं म्हटलं जातं की ही आता रॅट रेस झाली, कट थ्रोट कॉम्पिटिशन आहे. म्हणजे एकमेकांच्या जीवावर कोणी उठलं नाहीये, तरी असं झालेलं आहे की त्या तीव्रतेपर्यंत पोहोचलेला आहे समजा. रॅट रेस यालाच, ही जी इडियम आहे याला म्हणतात कट थ्रोट कॉम्पिटिशन. कट थ्रोट, TITION, आले का लक्षात? कट थ्रोट कॉम्पिटिशन म्हणजे तुम्ही एकमेकांच्या जीवावर उठाल इथपर्यंत ती कॉम्पिटिशन पोहोचलेली आहे. बघा बरं काय मिनिंग होईल मग. रॅट रेस, ऑल द मेंबर्स ऑफ द अंडरवर्ल्ड अरेंजिंग रॅट रेस, ते काय अरेंजिंग रॅटची रेस लावतात वगैरे असं नाही. द पुअर रॅट्स आर टॉर्चर्ड, रॅट्सना टॉर्चर्ड करतात काय ते. ऑल द मेंबर्स ऑफ द अंडरवर्ल्ड आर इन्व्हॉल्व्ड इन द डर्टी अँड डिटेस्टेबल कॉम्पिटिशन इन ऑर्डर टू सक्सीड. अंडरवर्ल्डचे जे काही मेंबर्स आहेत हे सगळे दे आर इन्व्हॉल्व्ड इन डर्टी अँड डिटेस्टेबल कॉम्पिटिशन. एकदम, आता डर्टी म्हटल्यानंतर घाणच म्हणणार ना आपण, एकदम खराब, घाण, एकदम खालच्या पातळीच्या कॉम्पिटिशनला पोहोचलेले आहे. कशासाठी? फक्त सक्सेस मिळवण्यासाठी. त्या आणि सक्सेस कशा? त्या अंडरवर्ल्ड मध्ये. आले का लक्षात? सो दिस इज द करेक्ट आन्सर. डर्टी अँड डिटेस्टेबल कॉम्पिटिशन इन ऑर्डर टू सक्सीड. ऑल द मेंबर्स ऑफ द अंडरवर्ल्ड आर बिझी इन हार्मिंग ईच अदर. मिनिंग ऍक्च्युली काय होईल आपला? नंबर 3 व्हायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 21. ऑल द मेंबर्स ऑफ द, यस, एकदमच जेव्हा काय म्हणता येईल जीवावर बेतील अशा प्रकारची कॉम्पिटिशन त्याला म्हणायचं कट थ्रोट कॉम्पिटिशन. त्यालाच आणखी एक शब्द आहे रॅट रेस. तीच आपली काय असणार आहे? इडियम बघा, रॅट रेस. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट एक्सप्रेशन आउट ऑफ द ऑल्टरनेटिव्ह. बरी द हॅचेट, बरी द हॅच, काही नाही, हे 3 ऑप्शन्स असेच बनवलेले आहेत, या तिघांना काय अर्थ नाही. दिस इज द करेक्ट आन्सर. बरी द हॅचेट. बरी द हॅचेट म्हणजे काय असणे? पास्ट कॉरल विसरणे आणि संबंध व्यवस्थित बनवणे, मैत्रीपूर्ण संबंध बनवणे. ओके, लिहून घ्या. टू फॉरगेट पास्ट quarrels, QUARRELS, past quarrels. Okay, next. Politicians generally follow a Fabian policy in order to keep everyone satisfied. Fabian policy याचा अर्थ असतो काही गोष्टी डिले करण्याची पॉलिसी. डिलेइंग पॉलिसी. यालाच आपण आणखी मराठीमध्ये म्हणतो लाल फितीचा कारभार. परंतु या लाल फितीचा कारभार या शब्दाचा कॉन्टेक्स्ट असा असतो की सरकारी याच्यामध्ये डिले होतो, त्याला लाल फितीचा कारभार म्हणतात. परंतु काही वेळा थोडासा वेगळा अर्थ असा असतो की ज्या फाईल्स वगैरे आहेत त्या तशाच पडून ठेवणे वगैरे म्हणजे लाल फितीचा कारभार.
परंतु पडून ठेवल्यानंतर काय होतं, डिले होतो ना, तेच सांगताना लाल फितीचा कारभार हा शब्द वापरला जातो बघा, लाल फितीचा कारभार. याला इंग्लिशमध्ये रेड टॅपिझम असा पण शब्द आहे. ओके, रेड टॅपिझम म्हणजे जे काय तुमचे निर्णय घेणं असेल किंवा जी पॉलिसी असेल, ती पॉलिसी तुमची डिले करण्याची असेल, बरोबर. आणि पॉलिटिशियन्स तसं करतात, कोणतंही काम लवकर नाही करायचं, हळूहळू ते चालू ठेवायचं. रस्त्याचे काम बघा वर्षानुवर्ष चालू असते, फुटपाथचे काम बघा पुण्यातल्या वर्षानुवर्ष सुरू असते, बरोबर आहे का. मग पॉलिसी ऑफ डिलेइंग डिसिजन्स घेण्यामध्ये काय करणं, वेळ घालवणं, जेणेकरून सगळेजण आपल्या बरोबर राहतील. निर्णय झाला की कोण ना कोणी दुखावलं जाणार, त्यांना ते करायचं नसतं. देन व्हॉट दे डू, दे फॉलो द पॉलिसी ऑफ, दे फॉलो हेबियन पॉलिसी, म्हणजे डिसिजन्स डिले करायचे. ओके, नेक्स्ट, select from the alternatives the word that conveys the same meaning of the word given in capital. टेटे एक फ्रेंच वर्ड आहे, फ्रेंच लँग्वेज मध्ये टेट याचा अर्थ असतो फेस टू फेस. म्हणजे काय, आता फेस टू फेस अशा प्रकारे जेव्हा इंटरव्ह्यू घेण्याची एखादी सिरीज कोणाला सुरू करायची असेल तर ते फेस टू फेस हे नाव देऊन मुलाखतीचा कार्यक्रम घेतात, म्हणजे समोरासमोर बसून, बरोबर, फेस टू फेस. याच अर्थाने जुनं राज्यसभा टेलिव्हिजन आणि आता त्याला संसद टेलिव्हिजन नाव आहे, त्याच्यावरती रूबरू म्हणजे समोरासमोर, एकमेकांसमोर, असं समोरासमोर, फेस टू फेस, रूबरू असा एक इंटरव्ह्यूचा प्रोग्राम चालायचा. फार चांगल्या प्रकारे इंटरव्ह्यूज घेतले गेलेले आहेत, एकदम शांततेत, आरडाओरड नाही, काय नाही. फेस टू फेस, रूबरू, समोरासमोर, टेट. आता बघा, जेव्हा फेस टू फेस संभाषण सुरू असतं, बोलणं चालू असतं, किंवा रूबरू हा शब्द मी इथे दाखवलेला आहे, आणखी काहीतरी असू शकेल बघा, तुम्ही जर सर्च केलं तर त्या अर्थाने जेव्हा समोरासमोर संभाषण चालू असतं ना, किंवा संभाषण असतं, त्याला म्हणतात टेट. आपल्याकडे 4 ऑप्शन्स दिलेले, या 4 ऑप्शन्स पैकी डिलाइटफुल म्हणजे काय, डिलाइटफुल म्हणजे आपण म्हणता येईल लाईव्हली, एनर्जेटिक, आणि एनर्जेटिक. पेनिट्रेटिंग काय म्हणता येईल आपल्याला, जसं आपण इंजेक्शन घेतो, म्हणजे जे इंजेक्शन दिलं जातं त्यात ते पेनिट्रेट केलं जातं, बरोबर का. किंवा किरण असतात, म्हणजे लाईट असेल, बल्ब असेल, आणि एक ट्रान्सपरंट जर आपण काहीतरी ठेवला एक पडदा, त्याच्यामधून ते रेज पेनिट्रेट होऊन पलीकडे जातात, तर त्याला पेनिट्रेटिंग हा शब्द आहे. मराठी मीनिंग तुम्ही चेक करू शकता, मी तुम्हाला अर्थ सांगतोय. पिअर्सिंग म्हणजे फारच, ओके, मी असं म्हणेल पिअर्सिंगचा एक्झॅक्ट मिनिंग थोडासा कडक वगैरे या अर्थाने येईल, परंतु एक्झॅक्ट एकदा चेक करून घ्या. आपण टेचा मिनिंग सांगून दिला तुम्हाला, कॉन्व्हर्सेशन, संभाषण. ओके, जे संभाषण आहे, फेस टू फेस होणारं संभाषण, त्या अर्थाने संभाषण, टे म्हणजे काय, संभाषण. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणत्या भाषेतून आणलाय बघा, फ्रेंच भाषेतील शब्द आहे हा, टेट किंवा टेटे, काय म्हणायचे ते म्हणा. मला एक्झॅक्ट प्रोनाउन्सिएशन माहित नाही बरं का, मी फ्रेंच शिकलेलो नाही, त्याच्यामुळे मी त्याला टेट असंच म्हटलंय. त्याला तुम्ही एकदा चेक करून घेऊ शकता की एक्झॅक्ट प्रोनाउन्सिएशन त्याचं काय आहे. ओके, आणि आणखी तुम्ही हा एक मिनिंग, वर्डचं मिनिंग चेक करा, याचा एक्झॅक्ट मिनिंग मला आता आठवत नाही. पिअर्सिंग, PIERCING, पिअर्सिंग. Choose the option which best expresses the meaning of the idiom phrase underlined in the sentence. Okay, government is all at sea regarding the Kashmir problem. Government is all at sea regarding the Kashmir problem. काश्मीर प्रॉब्लेम संबंधी आता फार क्लर्क 2015चा प्रश्न, 2019 नंतर परिस्थिती बरीचशी बदलली, राईट. ऑल ऍट सी असणे म्हणजे काय, गोंधळात असणे, कन्फ्यूज असणे. ओके, गोंधळात असणे, कन्फ्यूज असणे. ऑल ऍट सी म्हणजे काय, कन्फ्युज्ड. बाकी त्यांनी ऑप्शन्स असेच बनवलेले आहेत, त्याला काही अर्थ नाही. ऑल ऍट सी किंवा
ऍट सी अशा प्रकारची इडियम आहे. ऍट सी. ऍट सी म्हणजेच काय? कन्फ्यूज. आणखी एक शब्द देऊ तुम्हाला कन्फ्यूजला सिनोनिम आणि ऑल एट सी याचा अर्थ असणारा शब्द परप्लेक्स्ड. PLEXED परप्लेक्स्ड म्हणजे गोंधळात असलेला. ओके. गव्हर्नमेंट काश्मीर प्रॉब्लेम संबंधी गोंधळात आहे किंवा त्यांना कळत नाही की काय करायचं, त्या पॉइंटला विचार होत नाही त्याच्या पुढे, असा त्याचा अर्थ झाला ऑल एट सी. वी आर ऍट द मर्सी ऑफ आवर एंडोक्राइन ग्लँड्स. ऍट द मर्सी ऑफ, बघा, ऍट द मर्सी ऑफ म्हणजे काय? याचं मिनिंग बघा. इन द कंट्रोल ऑफ म्हणजे कोणा एखाद्याच्या कंट्रोल मध्ये असणे. किंवा आणखी एक मिनिंग काय होईल त्याचा तयार, मी फक्त वेगळी फ्रेज देतोय, अर्थ तोच आहे. इन द कंट्रोल ऑफ किंवा अंडर द पॉवर ऑफ म्हणजे तिथं कोणाची तरी पॉवर चालतीये, कोणाची तरी पॉवर चालतीये, कोणाचं तरी कंट्रोल आहे या अर्थाने. इन द कंट्रोल ऑफ, अंडर द पॉवर ऑफ. मग आता समजून घ्या, त्यांनी म्हटलं की द मर्सी ऑफ एंडोक्राइन ग्लँड म्हणजे आपण त्या एंडोक्राइन ग्लँड्सच्या अंडर आहोत, त्यांच्या कंट्रोल मध्ये आहोत. वी वॉन्ट आर एंडोक्राइन ग्लँड्स टू बी मर्सीफुल टू अस. नाही, मर्सीफुल म्हणजे दयावान असणे किंवा दयाशील. ओके, तो अर्थ होणार नाही. द एंडोक्राइन ग्लँड्स डू नॉट हॅव एनी कंट्रोल ओव्हर आर नेचर. अजिबात नाही. त्यांनी तर सांगितलं की कंट्रोल मध्ये असणार आपण त्यांच्या. Our endocrine glands can do what they want with us. Our health entirely depends upon the proper working of endocrine glands. मग 26 चा 3 होईल की 4 होईल? 26 बघा बरं. ते वाटेल ते करतील का बरं endocrine glands? Our endocrine glands can do what they want with us. काही करतील असा अर्थ नाही त्याचा. Our health entirely depends upon the proper working of endocrine glands. त्या जर व्यवस्थित असतील तर आपण व्यवस्थित असतो, आपली हेल्थ व्यवस्थित असेल. म्हणजे काय? ऍट द मर्सी ऑफ एंडोक्राइन ग्लँड्स आपलं आयुष्य चालू आहे. नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इडियम दिली आहे, इडियम किंवा फ्रेज आणि त्याचं मिनिंग शोधायचं. द मॅन टूक टू हिज हिल्स व्हेन ही सॉ मी कमिंग. जेव्हा त्या माणसाने मला येताना पाहिलं. ही टूक टू हिज हिल्स. हिल म्हणजे HELL. हिल म्हणजे टाच. तो त्याच्या टाचेवर आला म्हणजे काय? तो त्याच्या पावलावर आला म्हणजे काय? तो चालायला लागला म्हणजे काय? तो निघून गेला, गायब झाला. बघा, द मॅन टूक टू हिज हिल्स व्हेन ही सॉ मी कमिंग. माझे त्याच्याकडे काही पैसे होते, त्याने मला पाहिलं की मी येतोय, तो त्या ठिकाणाहून पळाला. सो काय होईल? हॅड सम पेन इन हिज, काही संबंध नाहीये की त्रास झाला म्हणून. रॅन अवे फ्रॉम द सीन, ठिकाणावरून तो गायब झाला, पळून गेला. आलं लक्षात? टूक टू हिज हिल्स और इडियम आहे आपली टेक टू वन्स हिल्स. HEELS हिल्स. याचं मिनिंग काय तयार होते बघा. टू रन अवे, पळून जाणे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. द अटेंडन्स रजिस्टर इज मेंटेन टू फाइंड आउट स्टुडंट्स हु प्ले ट्रॉन्ट. अटेंडन्स रजिस्टर का मेंटेन केलं जातं? काय शोधण्यासाठी? टू फाइंड आउट स्टुडंट्स हु प्ले ट्रॉन्ट म्हणजे काय? PLAY प्ले, TRAUNT ट्रॉन्ट म्हणजे काय? टू स्टे अवे, विदाउट लिव्ह. LEAV लिव्ह म्हणजे काय? रजा घेणे, सुट्टी घेणे. तुम्ही सुट्टी न घेता किंवा न सांगता, रजा न घेता तुम्ही गायब होऊन जाता म्हणजे काय? तुम्ही दांडी मारता, कॉलेजला स्कूलला बंक मारता, त्याला म्हणतात प्ले ट्रॉन्ट. दांडी मारणे, सुट्टी मारणे. ओके. आता बघा, स्टे अवे फ्रॉम स्कूल ड्युरिंग द स्कूल आवर्स. मग स्टुडंटच्या संबंधाने सेंटेन्स आलेलं आहे, शाळेच्या संबंधानेच असणार. टू स्टे अवे फ्रॉम स्कूल ड्युरिंग स्कूल आवर्स.
स्कूल आवर्सच्या वेळेस तुम्ही काय होता, गायब होता. दिस इज द करेक्ट आन्सर. मला नाही वाटत की बाकीचे आन्सर काही शब्द सेंटेन्सेस वाचायला पाहिजेत ऑप्शन्स, काही अर्थ नाही तसं. टू स्टे अवे फ्रॉम स्कूल ड्युरिंग द स्कूल आवर्स. टू बिल्ड केसल्स इन द एअर म्हणजेच काय, मनोराज्य करणे, मनात मांडे खाणे. म्हणजेच काय, तुम्ही फक्त एखाद्या गोष्टीचा जास्त विचार करताय, कदाचित ती अशक्य पण असेल. टू बिल्ड केसल्स इन द एअर, तुम्ही हवेमध्ये काय बंगला वगैरे बांधणार आहात का, तसा जर काही विचार असेल म्हणजे तसा तो थोडासा अशक्य असा प्रकारचा विचार आहे, बरोबर का. यालाच काय म्हणतात, टू बिल्ड स्पेस कॉलनी, स्पेस मध्ये कॉलनी बांधायचं आहे. टू बिल्ड स्काय स्क्रॅपर्स, काही संबंध नाही. टू हॅव हायली इम्पॉसिबल प्लॅन्स अँड ड्रीम, जे ज्याची शक्यता फार कमी आहे की असं केलं जाऊ शकतं वगैरे, अशा प्रकारचे ड्रीम्स ठेव. टू हॅव हायली इम्पॉसिबल प्लॅन्स अँड ड्रीम्स, मी हवेत बंगला बांधणार. येते का लक्षात. चलो. इन द पार्टी लास्ट इव्हनिंग our friend was as high as a kite. In the party last evening our friend was as high as kite. पतंग जितके वरती जाऊ शकतो ना, तितका तो वर पोहोचला होता. कशाने, ड्रिंक करून. ओके. मग he was very drunk, as high as a kite. as high as a kite म्हणजे काय, व्हेरी ड्रंक. ओके, आले का लक्षात. या लेक्चर मध्ये आपण या इडियम पर्यंत थांबतो. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पुन्हा इडियम्स कंटिन्यू करूया. नेक्स्ट लेक्चर मध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत जय हिंद.